झी 24 तास एक पाऊल पुढे। जगातील सर्वात लहान तबलावादक म्हणून मुंबईतील मुलुंडमध्ये राहणाऱ्या 6 वर्षांच्या तृप्तराज पंड्या याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे। त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून तृप्तराजवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। तबल्याच्या मागे बसलेली ही वामन मूर्ती आहे तृप्तराज पंड्याची। वयाच्या 18व्या महिन्यातच तृप्तराजचे हात तबल्यावर थिरकायला लागले आणि पाहता पाहता तृप्तराजनं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलंय। सोलो तबलावादन करणारा तृप्तराज साथीलाही तितकाच तरबेज तबला वाजवतो। वय वर्ष 3चं असताना तृप्तराजनं आकाशवाणीवर पहिला तबला शो केला। आज देशभरातून तबलावादक म्हणून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना त्याला मात्र क्रिकेट प्लेअर व्हायचं होतं। क्रिकेटर और तबला प्लेयर। क्रिकेटर कौन सा पसंद है आपको? सचिन तेंदुलकर। तृप्तराज हा फक्त तबलाच वाजवत नाही तर ढोलकी, मंजिरा आणि ड्रम ही वाद्य देखील वाजवतो। 13 तालांचं तृप्तराजला उत्कृष्ट असं ज्ञान आहे। इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावणाऱ्या तृप्तराजला हा त्याच्या वडिलांकडून मिळालेला वारसा आहे। तो ये डब्बे, चम्मच, ग्लास, वाटी सबके ऊपर रिदम से ताल देता था। तभी हमें पता चला कि इसको ताल का इनबिल्ट नॉलेज है। वो आइकॉन की हार्डशिप, उनके रियाज और उनका जो स्ट्रगल को स्टडी करके फॉलो करके मैं समझता हूँ वो एक तृप्तराज पंड्या बने। उसकी कला में जितना माहिर होवे तो वो कुछ भी बन सकता है। अभी सचिन तेंदुलकर की माँ को भी मालूम नहीं था कि वो मेरा बड़ा बेटा इतना बड़ा बनेगा। तृप्तराजनं आतापर्यंत 50 पेक्षा जास्त तबला वादनाचे शोज केले। वयाच्या 18व्या महिन्यापासून सतत रेकॉर्ड बनवणाऱ्या या चिमुरड्या तृप्तराजचं झाकीर हुसेन बनण्याचं स्वप्न आहे। तृप्तराजच्या भविष्यातील वाटचालीसाठी झी मीडियाकडून शुभेच्छा। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।